नमस्कार, स्वरूपा किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहे पिठलं भाकरी आणि ठेचा. पिठलं करण्यासाठी गॅस चालू केला आणि गॅसवर कढई ठेवली. आपण त्यामध्ये दीड पळी आपण तेल टाकले. पिठल्यासाठी लसणाचे तुकडे करून घेतले 5-6 पाकळ्यांचे आणि कोथिंबीर घेतली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण टाकू शकता. मोहरी टाकते, जिरे, लसणाचे तुकडे, कोथिंबीर टाकून हळद, 1 चमचा तिखट हलवून घेत आपण आणि फोडणीसाठी 1 ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ टाकू. उकळत आहे, आता आपण त्याच्यात बेसन पीठ टाकू. 1 वाटी पिठलं बेसन पीठ घेतले, ते फेटून घेऊ. पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या सगळ्या. पिठलं झालंय, गॅस बंद करू. आपण भाकरी करूया. भाकरीसाठी गॅस लावू आणि तवा ठेवू. त्यावरती तवा गरम होईपर्यंत आपण भाकरीचं उंडा तयार करू. भाकरीसाठी ज्वारीचं पीठ चाळून घेतो आपण. चवीपुरतं थोडं मीठ टाकून भाकरीच्या पिठामध्ये आता उंडा तयार करून घेऊ. पाणी टाकायचं. भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं. हे भाकरीचा उंडा तयार आहे. आता आपण भाकरी थापून घेऊ. पीठ टाकून घेऊ भाकरी थापण्यासाठी. मी हाताला पण लावून घेतलं, भाकरी चिटकून आहे म्हणून. दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचं. आता आपण भाकरी थापून घेऊ. जाड आवडत असेल तर जाड ठेवायची आणि बारीक पाहिजे असेल तर बारीक. भाकरी झाली थापून. आता आपण तव्यावरती टाकू. तवा पण गरम झाला आहे. पाणी लावून घेऊ. कमी गॅसवरती होऊ देऊ आपण. मिरचीचा ठेचा करू. त्यासाठी एक पॅन गरम करू. त्यामध्ये आपले हिरव्या मिरच्या टाकू. त्याचे देठ काढून घेतलेत मी. आणि हिरवी मिरची भाजण्यासाठी आपण थोडं तेल टाकू. थोडंसं तेल टाकायचं, नाही तर मिरची उडते. आपली खालून भाकरी झाली का आपण बघू. झाली ही बघा. गॅसवरती भाजत घेतो आपण फुल गॅसवरती. गॅसची स्पीड जास्त केली. बघा मस्त फुगत आहे आपली भाकरी. आपली भाकरी झाली तयार. करून बघा भाकरी सगळीकडून फुगली. थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकत आपण.
ठेच्यासाठी मिरची कोथिंबीर पण टाकू. जिरे टाकून घेऊ. मिरची असून झालाय परतून आपण गॅस बंद करून खलबत्त्यात टाकू. खलबत्त्यामध्ये वाटून घेते. खलबत्त्यामध्ये वाटल्याने चव छान लागते ठेच्याची. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता. ठेच्याला चवीपुरतं मीठ टाकू. वाटून घेतो आपण ठेचा. आपला ठेचा झाला आहे. आता आपण पिठलं भाकरी आणि ठेचा एका ताटामध्ये काढून घेऊ. पिठलं टाकते. आता कांदा ठेवूया. तुम्हाला आवड असेल तर त्यावरती आपण तेल पण टाकू शकतो. शेंगदाण्याचं तेल खूप छान लागते. आणि ठेच्यावरती पण तुम्हाला ही डिश आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.